राज्यभरातील जे एसटीनं प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळातील जे सगळे कर्मचारी आहेत ते खरं तर दिवसरात्र काम करत असतात। मात्र लोकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी झटणाऱ्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या हाल काय आहेत हेच खरं तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहोत। खरं तर तुटपुंजा पगारावरती हे सगळे कर्मचारी काम करत असतात। मात्र यंदाच्या वर्षी म्हणजे यंदाच्या महिन्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये एसटीच्या इतिहासात जी घटना घडली नव्हती ती आज घडली आहे। त्याचं कारण असं की 56% पगार फक्त एसटी कर्मचाऱ्यांना दिला, 56% पगार मिळाला फक्त। हो सर, या महिन्यात कोरोनाच्या पिरियडनंतर एसटीला जसं काही ग्रहणच लागले, प्रत्येक महिन्याच्या पगाराला काही ना काही अडचण आहे। पण ह्याच्या अगोदर कसं होत होतं, उशिरा का होईना आठवडा 10 दिवस पगार पूर्ण देत होते। पण ह्यावेळेस मेन आमच्या सणाच्या महिन्यामध्येच ह्यावेळेस 56% पगार आला आणि बँकेच्या जो काय म्हणजे एसटीच्या जो कपाती आहेत त्या कपाती पूर्ण होऊन जो हातात पगार येतो तो आणखीन त्यापेक्षाही 56%पेक्षाही कमी येतो हातात माझ्या। त्यामुळे मला घर चालवणं आणि बाकीच्या गोष्टी भागवणं खूपच अवघड झालेलं। प्रशांत बनसोडे साहेब, खरं तर 14 वर्ष झाली तुम्हाला, तुम्ही एसटीमध्ये वाहक म्हणून काम करताय आणि तुम्ही मला असं म्हणाल की चौथी पिढी आहे तुमची आहे। हो, माझे आजोबा एसटीमध्ये होते, माझे वडील डिव्हिजन वर्कशॉपला मेकॅनिक म्हणून होते, माझे चुलते आहेत तेही मेकॅनिक होते, आता मी आहे, माझे चुलत्याची मुलं आहेत एसटीत कामाला। आमची चौथी पिढी एसटीत आहे। पण आम्ही जोपर्यंत लहानपणापासून त्यांना डबा द्यायला जातो इथं तेव्हापासून आम्ही एसटी बघतो। 7 तारखेला म्हणजे 7 तारखेला एसटीची पगार व्हायची, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष होती। आम्ही त्या भरोशावरच एसटीमध्ये आलो की बाबा काही जरी झालं पगार कमी असला तरी 7 तारखेला पगार व्हायचीच। मी माझ्या वडिलांसोबत जायचो, 7 तारखेला पगार झाल्यानंतर ते चौकातून येताना मला खाऊ घेऊन आणायचे। मी छोटा होतो, 4वी-5वीचा विषय असेल तेव्हापासून मला आठवते, मी रोज त्यांना डबा घेऊन जायचो डिव्हिजन वर्कशॉपला द्यायला। 7 तारखेला पगार व्हायची, ही काळ्या दगडावरची पांढरी रेस होती एसटीमध्ये। पण जसं कोरोना काळ आलाय त्यानंतर ह्या पगाराचा काय भरोसा राहिला नाही। आम्ही महिनाभर पूर्ण काम करतो आणि पगाराच्या वेळेस आम्हाला वाट बघत बसावं लागते प्रत्येक महिन्यालाच। आता जसं लोक तुम्हाला विचारतील की एसटीच्या माध्यमातून तुम्ही काय कमवलं, त्यास उत्तर द्यायला काय? कारण मला हे दिसतंय ते घर आहे, एक खोलीचं हे घर आहे, खरं तर हे कदाचित शासकीय योजना असेल किंवा कर्ज असतील या सगळ्याच्या माध्यमातून बांधलं असेल कदाचित। काय मिळवलं एसटीच्या माध्यमातून 14 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये? एसटीच्या माध्यमातून कमवायचं काय म्हणलं तर कसं बसं 2 टाईम पोटच भरायला राहिला हा प्रश्न घराचा। हे घर माझ्या वडिलांनी 36 वर्ष 37 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर हे त्यांच्या कष्टाचं फळ आहे। जे काही इथं उभं आहे ना यामध्ये माझं काही काडीचाही म्हणजे सहभाग नाही आहे। लहान होतं त्यावेळेस ही त्यांनी रिटायर झाल्यानंतर ही त्यांच्या आयुष्यभराची शिदोर आहे की त्यांनी ही माझ्यासाठी करून ठेवली। बाकी एसटीकडून मला आजपर्यंत मी माझ्या पगारावर काय घ्यायचं किंवा काय करायचं त्यांनी बांधून ठेवलेल्या घराला सुद्धा 3 वर्ष मला कलर करायचं जमलं नाही। मी 3 वर्षापासून प्रयत्न करतो की घराला कलर करायचा आहे, घराची परिस्थिती अशी झाली आहे। पण माझा पगारच इतका नाही की मी 3 वर्षात पैसे साठवून या घराला कलर करू। माझ्या जे रेग्युलर अडचणी येतात त्या अडचणीतून बाहेर येणं शक्यच नाही मला या पगारातून। त्यामुळे मी बाकीच्या गोष्टीचं काही नियोजन करू शकत नाही। तुम्ही म्हणाल की पूर्ण कुटुंब तुमच्यावरती अवलंबून आहे किंवा तुमचं कुटुंब नाही, तुमच्या भावाचं कुटुंब आहे, बहिणी आहेत तुम्हाला 3, त्याही सगळ्या तुमच्या अवलंबून। काय परिस्थिती आहे कुटुंबाची? मी माझ्या वडिलांना 3 मुलं आणि 3 मुले असा आमचा परिवार आहे। 3 बहिणीचे आता लग्न झालेत, 2 भाऊ वारलेत, मोठ्या भावाची पत्नी आणि त्याच्याहून 2 मुलं। याची जबाबदारीसुद्धा माझ्यावर आहे। त्यांचं शिक्षण, त्यांचं खाणं पिणं राहणं जे काय लागतं ते सर्व माझ्यावरच आहे। वडील 80 वर्ष झालेत, आज सेवानिवृत्त कर्मचारी आहेत। त्यांचं म्हातारपणाचं सर्व काही गोष्टी बघणं करणं, दवाखाना ही सर्व माझ्यावर आहे। मी आता कुटुंबातला सध्या परिस्थितीला एकच करता पुरुष आणि एकच कमवता पुरुष आहे आणि त्यातही माझ्या पगारावर हे सर्व एवढं मोठं कुटुंब चालवणं मला आता ही तारावरची कसरत होऊन बसलेली आहे। तर तुम्ही असंही म्हणालात की कर्ज घेतलेले आहेत, सावकारीकडे लोकांकडनं, खासगी लोकांकडनं कर्ज घेतले आहेत, एसटी बँकेचं कर्ज आहे। महिन्याच्या अखेरीस तुम्ही हिशोब घातला असेल पगारामध्ये एवढे हप्ते याला जायचे, त्याला याला द्यायचे पैसे, आता पगार जवळपास निम्मा आलेला आहे। हिशोब कसा लावायचा या महिन्याचा? आता ह्या महिन्याचं गणिताचं ही नाव उलगडणारं कोडच झाले सर। ॲक्च्युली सांगायचं काय, आता जी परिस्थिती आली, आता जी सुरुवातीचा लयच गरजेच्या वस्तू त्या घेण्यास एवढंच आता दुसऱ्या हातात आहे। दुसरं कुठलं या महिन्याचं नियोजन नाही। या महिन्यात परत उसनवारी करायची, लोकांपुढे हात पसरायचीच वेळ येणार आहे। 14 एप्रिल खरं तर मोठा सण साजरा केल्यासारखा आपण साजरा करता। ॲडव्हान्स दरवर्षी मिळत होतं, यावर्षी ते ॲडव्हान्सही कदाचित मिळणार नाही। जे पगार मिळणार होतं ते 50%च्या जवळपास मिळालेलं आहे। सण कसा साजरा करायचा आहे? घरात काय परिस्थिती आहे आत्ता? सण आता कसं आहे सर, जसं आता आम्हाला लहानपणी, आता माझे वडील त्यांच्या वेळेस अशी परिस्थिती आहे, पण असा एकही सण गेला नाही की ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोलापुरात खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आणि या शहरातील गरीबातला गरीब जरी माणूस असला
तरी तो या जयंतीला उत्साहानं नवीन कपडे घेतो, घराला रंगरंगोटी करून हा सण साजरा करतो. हा सोलापूरचा इतिहास आहे. पण आज आता माझ्या कमवत्या आयुष्यामध्ये अशी वेळ आली आहे की या सणासुदीच्या महिन्यामध्ये मला माझं सोडून द्या, वैयक्तिक माझ्या घरच्याला, माझ्या वडिलाला, माझ्या भावाच्या मुलाला कपडे तर घेणं सोडा, आता ह्या महिन्यात राशन पाणी करणं सुद्धा अवघड होऊन बसलेलं आहे. त्यांच्या पत्नी आहेत खतबहिणी, कदाचित कुटुंबाने ज्यावेळेस लग्नासाठी तुम्हाला सांगितलं असेल सरकारी नोकरी आहे, पिढी जात 4-4 पिढ्यामध्ये सरकारी नोकऱ्यात म्हणून कदाचित तुमचं स्थळ बघितलं असेल, कबूल केलं असेल. आल्यानंतर इथं काय परिस्थिती आत्ता एस टीच्या माध्यमातून ही जी तारेवरची कसरत सुरू आहे त्याच्यावरती कसं भागवता घराचं सगळं? सर्वांना खूप वाटलं आमची परिस्थिती अशी होईल म्हणून. आम्हाला पण वाटलं नव्हतं सरकारी नोकरी आहेत म्हटले होते ते. पण जर महिन्याला जी ती प्रत्येक वेळेस हेच आहे, आलं तसं कसं तर माल पाणी थोडंफार भरायचं. आम्हाला एवढं काही बोलता येणार नाही. खरं आहे, म्हणजे शब्द फुटू नये तसं स्थिती आहे. पण ही कसरत कशी करता? म्हणजे पगार जे मिळते त्याच्यात घर चालवणं शक्य आहे का? मग नणंद आहेत, भावांची मुलं आहेत त्यांच्या, या सगळ्यांचं कसं आता तर खूप मोठा सण आहे, ते आल्यानंतर काय करायचं हे आम्हाला कोड पडलंय घरात. दादा म्हणताय जसं 3 वर्ष झालं रंग द्यायचा विचार करताय, स्वतःसाठी काही केलंय? चालू आहे, प्रत्येकाच्या घरात कलर चालू आहे. आम्हाला पण वाटतंय ना आम्ही कलर करायचं, कपडे वगैरे घ्यायचे नवीन. हे असं काहीच नाही आता सध्या. लग्न होऊन किती वर्ष झाली आता? आता माझ्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले कंप्लीट. या 10 वर्षात स्वतःसाठी काही सोनं घेतलंय, मोठं काही घेतलंय? काही नाही. आम्हाला आमचं वैयक्तिक म्हणजे आता दवाखाना मेन. आम्हाला मुलं नाही ती, ते देखील आम्हाला बघता येईल नाही, दवाखाना करता येईल. कुटुंब नियोजनासाठी जे काही लागतं तेच खर्च देखील पैसे येतात याच्यातनं, ते पण नाही. म्हणजे किती वाईट वाटतं या सगळ्यांमध्ये. म्हणजे आपण लोकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तुम्ही दिवस रात्र करतात. आरोग्याची स्वतःची तब्येत खराब असेल, कमरेचं गुडघ्याचं वेळ देखील मिळत नाही सर, घरात वेळ देखील त्यांना मिळत नाही. सकाळी 5:30ला 4ला गेले तर रात्री 12-1ला घरी येणार. या सगळ्यामध्ये मानसिक आरोग्य किती खराब होतं? कारण तुम्ही म्हणताय की तसं मुलं बाळा तब्येतीवरनंच वाटत असेल की तुम्हाला. त्यांच्या या हसण्यामध्ये त्या वेदना आहेत. तुमच्या तुम्ही म्हणाल की कमरेचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे, वहिनींचं तुम्ही ट्रीटमेंट करताय. किती वाईट वाटतं हे सगळ्यानंतर आत्ता बघितलं? वाईट तर खूप वाटतं, पण आता कसं आहे, आता ही कसं तर का होणार ते ही गणित तर जुळवावंच लागणार आहे. प्रयत्न आम्ही पूर्ण करतो, महिना भरतो आम्ही, पण ज्यावेळेस पगाराच्या हिशोबानं हातात काय येतं, काय नियोजन लावा म्हणलं तर ती काहीच त्यावेळेस करणं शक्य होत नाही. आता प्रत्येक गोष्ट आम्ही तिथं सांगून आम्ही प्रयत्न खूप केला संपाच्या वेळेस की बाबा थोडं बहुत वाढायला आम्हाला आमचं काय तर पुढे करता येईल, पण त्यातून काय साध्य झालं नाही. सर्वांनी हात वर केले, जे नुकसान झालं ते झालं. तर मार्च अखेरचा महिना आहे. या महिन्यांमध्ये कॉर्पोरेट ज्या कंपन्या असतात ते कर्मचाऱ्यांना बोनस देतात. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे 8वा वेतन लागू होईल म्हणून. 7वा 8वा तर सगळं सोडून द्या, म्हणजे जे वेतन तुमचं मूळ वेतन आहे तेही 50%वर म्हणजे 50 जवळपास 56% मिळत आहे. आता राज्य सरकारला काय सांगणं असणार आहे सगळ्याच्या माध्यमातून? राज्य सरकारला माझं एवढंच सांगणं आहे की सर, तुम्ही जी बाकीच्या जी सवलती दिलेल्या आहेत, महिलांना 50% सवलत असेल किंवा अमृत ज्येष्ठांना 100% असेल, दिव्यांग व्यक्तीला 75% सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकाला 50% सवलत असेल, बाकीच्या जी इतर समाज माध्यमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारप्राप्त व्यक्ती, अधिस्वीकृत पत्रकार, तुम्ही जे भरमसाठ सवलती दिल्या, आणखीन त्या लोकांना तुम्हाला जेवढं कल्याण करता येईल तुम्ही तेवढं करा. पण एस टीचा भार तुम्ही सांभाळून घ्या. एस टीला आता ही वजं उचलणं शक्य नाही आहे. त्यामुळे एस टीला तुम्ही एकतर व्यावसायिक ह्याच्यातून बघा किंवा सेवा ह्याच्यातून बघा. 2च प्रश्न आहेत. एक तर तुम्ही व्यावसायिक व्हा, नाहीतर सेवा तत्वावर चालत असाल तर तुम्ही एस टीचं पूर्णपणे पालक तत्व तरी घ्या, जेणेकरून कर्मचारी भरडला जाणार नाही आणि त्याचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत. ते काय सांगणं असणार आहे सरकारला? लाडकी बहीण म्हणून लाडक्या बहिणींना पैसे देत, त्या लाडक्या भावांना काय सांगणं असणार आहे? काय आमच्या पगारीबद्दल काय तर विचार करावा. बनसोडे कुटुंबीय आहेत, मागणी करतायत सरकारकडं. जी मेहनत केली आहे त्या मेहनतीची जी मोबदला आहे तो किमान वेळेत मिळाला पाहिजे, इतकीच मागणी ते या निमित्तानं करतायत. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.